ब्रह्मकुमारी संस्था आणि आरोग्य संपदा म्युझिकल योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नाशिकमधील गंगापूर रोडवरील श्रद्धा लॉन्स येथे भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी म्युझिकल योगा आणि योगाच्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण योगमय झाले होते. शरीरासोबत मनाचे आरोग्यही गरजेचे. राजयोगिनी वासंती दीदी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व उपक्षेत्रीय मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदीजी यांनी मनाच्या आरोग्यावर विशेष भर दिलाय. त्या म्हणाल्या, शरीराला सुदृढ करण्यासाठी आपण शारीरिक योग करतो, त्याचप्रमाणे मनाला सशक्त करण्यासाठी राजयोग मेडिटेशन नियमित करणे गरजेचे. आज वैद्यकीय शास्त्रानेही सिद्ध केलंय की 90% आजार हे सायकोसोमॅटिक असतात, जे मनाच्या अस्वस्थतेतून निर्माण होतात. राजयोगामुळे जीवनशैली सुधारते आणि जीवन सुखी संपन्न बनते. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या आमदार सीमाताई हिरे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत ब्रह्मकुमारी संस्थेच्या कार्याचं कौतुक केलंय. संस्थेतर्फे शिकवला जाणारा राजयोग खरोखरच जीवन परिवर्तन करणार आहे. येथील म्युझिकल योगामुळे तन स्वस्थ राहते. हा प्रयोग प्रत्येकाने केला संपूर्ण भारत देश स्वस्थ राहील आणि निरोगी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कार्यक्रमात अनेक साधकांनी आपले अनुभव सांगितले. म्युझिकल योगामुळे अनेकांची वर्षानुवर्षे असणारी निद्रानाशा समस्या दूर होऊन शांत झोप लागण्यास मदत झाली आहे. काहींची वाढलेली शुगर लेवल नियंत्रित झाली आहे, तर अनेकांच्या नियमित सुरू असलेल्या गोळ्या कायमच्या बंद झाल्या. वजन कमी होण्यास मदत झाल्याचंही उपस्थित साधकांनी आवर्जून सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक. वृत्तसंकलन